हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी झणझणीत गवार, सुक्की गवार बनवणार आहे आपण. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, अशी मस्त गवार घेतलेली आहे. आता आपण ती निवडून घेऊया. छानपैकी गवार अशी निवडून घ्यायची. मी मोठी मोठीच एकदम अशी निवडणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक बारीक पण त्याचे तुकडे करून तुम्ही आहे ना व्यवस्थित निवडून घेऊ शकता. मला आता अशीच म्हणजे मी नेहमी अशीच बनवते, त्यामुळं मी अशीच घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. असं कसं तुम्हाला किती बारीक हवी असेल, किती जाड हवी असेल, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे सर्व गवार निवडून घेते मी आणि मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर चला, व्यवस्थित सर्व निवडून घेते मी. हे बघा, अशा प्रकारेच मी निवडतीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक तुकडे पण करू शकता. त्यामुळे सर्व गवार निवडून झालेली आहे आपली. किती छान दिसतीये बघा, अशी हिरवीगार. मला तर असं वाटतं की कच्चीच खावी. तर आपण आहे ना गॅसवर ते पातेलं ठेवलेले आहे, त्यामध्ये पाणी टाकून आता ती गवार आहे ना उकडून घेऊया. छानपैकी व्यवस्थित उकडून घ्यायची. अशी जास्त मऊ नाही करायची, एकदम गिळगिळीत होती. त्यासाठी थोडंसंच उकडून घ्यायचं. एक 10 मिनिटे तुम्ही उकडून घेऊ शकता आणि त्यानंतर बारीक गॅस करून आहे ना एक 5 मिनिटे परत तुम्ही झाकण ठेवून उकडून घ्यायची. इकडे आपण कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर असं बारीक असं कापून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण शेंगदाण्याचं कूट आणि आपला हा घरकुल मसाला घेतलेला आहे. या घरकुल मसाल्यामुळे ना भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे हा मसाला मी वापरणार आहे. तुम्ही पण हाच वापरा. त्यामुळे मी सांगते, टेस्ट खूप भारी येते या मसाल्यामुळे. आता उकडून झालेली आहे गवार, आपण खाली उतरून घेतलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवूया, जेणेकरून थोडीशी अजून उकडायची जी राहिलेली असेल तर ती वाफेमध्ये उकडून जाती. असं झाकण ठेवल्यावर, झाकण ठेवूनच तुम्ही म्हणजे फोडणी द्या, म्हणजे तोपर्यंत ती अजून जास्त मऊ होईल. यासाठी गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया. कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण सुकी भाजी बनवतो तेव्हा आपण तेल थोडंसं कमीच टाकायचं. कारण पाणी टाकल्यावर जे रश्श्याचे भाज्या असतात तेव्हा ते पाण्यामुळं ॲड होऊन जातं त्याच्यामध्ये तेल. असं सुकी बनवताना तुम्ही थोडंसंच तेल वापरा. तर तेलामध्ये आपण कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. जिरं मोहरी वगैरे टाकायचं नाही. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा छान मिक्स झाल्याच्या नंतर, एकदम मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची. ते सर्व टाकून झाल्याच्या नंतर मसाले टाकूया. लाल तिखट, कांदा मसाला आणि आपण हा जो घरकुल मसाला घेतलेला आहे तो 1 चमचा टाकायचा. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपली ही गवार टाकायची उकडलेली. व्यवस्थित गवार मिक्स करून घेऊया सर्व टाकून झाल्याच्या नंतर. गवार व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण त्यावर आहे ना झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं वाफवून घेऊया. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया वाफलेली आहे का आपली गवार. हे बघा, छानपैकी अशी दिसतीये मस्त. बारीक गॅसवर ठेवायचं आपण ही अशी वाफ व्हायला. जास्त मोठा नाही करायचा, यामध्ये पाणी नाही त्यामुळे जळू शकते. त्यासाठी आता यामध्ये आपण आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकूया.
शेंगदाण्याच्या कुटामुळे पण छान टेस्ट येते गवारच्या भाजीला. जे काही असे शेंगाचे वगैरे भाज्या असतात ना, त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करा, त्यामुळे भाज्या खूप छान होतात, खूप टेस्टी होतात. तर तुम्ही ही टीप लक्षात ठेवा. शेंगदाण्याचं कूट अशा ज्या शेंगाच्या भाज्या असतात त्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अजून एक 5 मिनिटे आपण झाकण ठेवून परत वाफवून घेऊया. ते शेंगदाण्याचं कूट वगैरे सर्व भाजीला व्यवस्थित टेस्ट येईल यासाठी. आता आपली 5 मिनिटं झालेले आहेत. आता बघूया आपण. आता खूप छान असा स्मेल सुटलेला आहे, वास सुटलेला आहे मस्त असा भाजीला. आणि तुम्ही घरकुल मसाला वापरला ना, तर त्यामुळे तर एकदम भारी होती भाजी. एकदम चवीला एकदम चवदार अशी भाजी होती. तर तुम्ही तो मसाला नक्की वापरा या भाजीमध्ये. तर आपली भाजी आता झालेली आहे. त्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच साध्या सिंपल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.